कोट्यावधीचा घोटाळा पाटील साहेब तुमच्याच काळातला। डेक्कन कॉलेज पोस्ट ग्रॅज्युएट अँड रिसर्च इन्स्टिट्यूट ही अभिमत दर्जा विद्यापीठ इन्स्टिट्यूट एरोडा पुणे येथे अनेक वर्षापासून कार्यरत आहे। डेक्कन कॉलेज पुना ट्रस्ट ही या संस्थेची कंट्रोलिंग बॉडी आहे। सदर संस्थेचा अध्यक्ष हा पुणे विद्यापीठाचा कुलगुरू तर संचालक उच्च शिक्षण महाराष्ट्र राज्य हे त्याचे सदस्य व महाराष्ट्र शासन नियुक्त इतर सदस्य तसेच डेक्कन कॉलेज पोस्ट ग्रॅज्युएट रिसर्च इन्स्टिट्यूटचे संचालक हे त्याचे अध्यक्ष असतात। सदर संस्था ही अनेक वर्षापासून एरोडा पुणे येथे कार्यरत आहे। एरोडा पुणे हे नाव आपण अनेक वेळा ऐकलेलं असेल, कारण का राजनैतिक नेते व मोठमोठ्या बिल्डर हे या जमिनी गिळंकृत करण्यासाठी शासकीय जमिनी गिळंकृत करण्यासाठी अनेक वर्षापासून कार्यरत आहेत। नुकत्याच माननीय IPS अधिकारी मीरा बोरवणकर यांनी देखील एक पत्रकार परिषदेत याचा गौप्यस्फोट केलेला आहे। मी पण आज एरोडा येथील शासकीय जमिनीचाच उल्लेख आपल्यासमोर करत आहे। डेक्कन कॉलेज पुना ट्रस्ट याला महाराष्ट्र शासनाची ग्रँट आहे। सदर ग्रँट असल्यामुळे या संस्थेची निगराणी करणारी जी ट्रस्ट आहे डेक्कन कॉलेज पुना ट्रस्ट यावरती शासकीय सदस्य व पुणे विद्यापीठाचे कुलगुरू हे कार्यरत आहेत। असं असताना पुणे महानगरपालिकेने रोड वाइंडिंगमध्ये यांची जागा डेक्कन कॉलेज पुना ट्रस्टची जागा ही हस्तगत केली। सदर जागा हस्तगत केल्यानंतर यांना TDR देण्यात आला। मात्र सदर TDR विकणे योग्य असल्याबाबत या ट्रस्टची भूमिका होती, या संस्थेची भूमिका होती व त्यानुसार त्यांनी धर्मादाय आयुक्त यांच्याकडे म्हणजेच जॉईंट चॅरिटी कमिशनर यांच्याकडे ॲप्लिकेशन नंबर 26/2014 दाखल केला। तो दाखल केला कलम 36 सब कलम 1 अन्वय। त्यांना हा TDR एका बिल्डरला विकायचा होता। यासाठी धर्मादाय आयुक्त यांची परवानगी ही आवश्यक होती। त्यानुसार त्यांनी कायद्याची प्रोसेस अवलंबली। मात्र ही कायद्याची प्रोसेस अवलंबताना त्यांनी शासनाची व धर्मादाय आयुक्ताची व विद्यार्थ्यांची चक्क फसवणूक केली। सदर अर्ज दाखल करत असताना त्यांनी धर्मादाय आयुक्ताला असं दाखवलं की त्यांच्याकडे विद्यार्थी व विद्यार्थिनींसाठी हॉस्टेलची सुविधाच उपलब्ध नाहीये। त्यामुळे धर्मादाय आयुक्तांनी 2020ला सदर जागा ही सदर TDS हा या बिल्डरला देण्यास परवानगी देण्यात आली। मात्र सदर TDR हा बिल्डरला देऊन यांनी करोडो रुपये जमा केले। तसंच सन 2023ला जसे चंद्रकांत पाटील हे मंत्री झाले तसेच या RSS लॉबी आणि BJPच्या काही कार्यकर्त्यांनी एकत्र येऊन शासनाकडनं करोडोचा गंडा घातला। आता तो कसा? आपण सन 2014 कडे जाऊ। सन 2014ला जेव्हा यांनी चॅरिटी कमिशनरकडे TDR विक्रीचा परवानगीचा अर्ज दिला त्यावेळेस त्यांनी असं नमूद केलं होतं की त्यांच्याकडे हॉस्टेलच नाहीयेत आणि त्यामुळे चॅरिटी कमिशनरनी विद्यार्थ्यांचं हित लक्षात घेऊन धर्मादाय आयुक्तांनी धर्मादाय संस्थेचं हित लक्षात घेऊन सदर TDR विक्रीला परवानगी दिली। त्यानंतर 3 वर्ष या संस्थेने काहीच हातपाय चालवले नाही। अचानक चंद्रकांत पाटील म्हणजेच उद्धव ठाकरे यांचे सरकार पडल्यानंतर जसं BJPचं सरकार आलं तसंच या RSSच्या लॉबीनी व BJPच्या लॉबीनी तिथे एंट्री घेतली आणि नुसती एंट्री घेतली नाही तर यांनी आमच्याकडे 125 वर्षापूर्वीची
हॉस्टेल आहेत. म्हणजे बघा, एकीकडे धर्मादाय आयुक्ताला हे सांगतात की ह्यांच्याकडे हॉस्टेल नाही आहेत, आणि दुसरीकडे शासनाला सांगतात ते आमच्याकडे 125 वर्षापूर्वीची हॉस्टेल आहेत, आणि या हॉस्टेलच्या रिडेव्हलपमेंटसाठी, याच्या डागडुजीसाठी आम्हाला शासनाचा फंड पाहिजे. मग शासनाने देखील कुठलीही व्हेरिफिकेशन न करता 15 फेब्रुवारी 2023ला 315.25 लक्ष व 5 जुलै 2023ला 1,50,00,000 एवढा फंड यांना ग्रँट केला. मग आता ही तर चक्क जनतेची फसवणूक आहे. म्हणजे एकीकडे तुम्हाला त्या संस्थेचा TDR विकायचा होता, तेव्हा तुम्ही म्हणता की आमच्याकडे हॉस्टेल नाही आहेत. म्हणजे ही 2014ची गोष्ट आहे. 2020ला तुम्ही ती ऑर्डर आणता की TDR विक्रीला परवानगी आहे, असा अर्ज तुम्ही धर्मादाय आयुक्तांकडे केलेला आहे. दुसऱ्या बाजूला तुम्ही शासनाला कळवताय की आमच्याकडे 125 वर्षापूर्वीचे हॉस्टेल आहेत, त्याच्या डागडुजीसाठी आम्हाला करोडो रुपयाची रिक्वायरमेंट आहे, आणि मग चंद्रकांत पाटील हे तुमची ग्रँट अप्रूव्ह करतात. पाटील साहेब, माझा प्रश्न आहे, संजय राऊत म्हणतात हे खरंय का? महाराष्ट्रातील गुजराती व इतर परप्रांतीयांच्या घशात महाराष्ट्रीयन लोकांच्या जमिनी देणं ही गोष्ट खरी आहे? आज राज्याचा प्रधान सचिव हा पण राज्याच्या बाहेरचा, डेक्कन कॉलेज पोस्ट ग्रॅज्युएट पुणे येथे कार्यरत असलेला संचालक, आता रिटायर झाले ते नुकतेच, प्रमोद कुमार पांडे, हे देखील राज्याच्या बाहेरचे. मग हे महाराष्ट्राविषयी कुणालाच आस्था नाहीये. लुटो महाराष्ट्र का, आओ बाहेर से और लुटो, अशी परिस्थिती निर्माण आहे का? असा प्रश्न एक नागरिक म्हणून चंद्रकांत पाटील साहेब आम्ही आपल्याला विचारतोय. ज्या अर्थी 125 वर्षापूर्वी यांच्याकडे हॉस्टेल होती, त्याची डागडुजी करण्यासाठी तुमच्या शासनाकडनं ते पैसे लुटतात ते, आणि दुसरीकडे म्हणतात आमच्याकडे हॉस्टेलच नाही, त्यामुळे TDR विकायला परवानगी द्या. ही गोष्ट आम्ही संचालक, उच्च शिक्षण, प्रधान सचिव, तसंच चंद्रकांत पाटील, मुख्यमंत्री या सर्वांच्या लक्षात आणून दिली होती. मात्र मूग घेऊन हे सर्व अधिकारी व मंत्री लोक गप्प होते का? याच्यात त्यांचे हितसंबंध होते, याच्यात त्यांच्या बिल्डरांचं रक्षण होणार होतं. यासाठीच एक IPS अधिकारी मीरा बोरवणकर देखील आज प्रेस घेऊन तिथे प्रेस कॉन्फरन्समध्ये त्यांनी स्पष्ट केलं की एरोडा जेलची जमीन कशी लुटली जात होती. त्याच पद्धतीने डेक्कन कॉलेज हे एरोडाला आहे, आणि कशा प्रकारे जमीन लुटली आहे हे सर्व वृत्त मी आपल्या समोर आणलेलं आहे. हा करोडो रुपयाचा घोटाळा चंद्रकांत पाटील यांच्या संगनमताने झाला आहे का, असा प्रश्न आम्हाला आहे. आणि हा प्रश्न आम्ही आपल्याला विचारतोय की ह्यांच्याकडे जर हॉस्टेल नव्हती म्हणून TDR विकायला परवानगी घेतात, आणि नंतर TDR विकल्यानंतर म्हणतात आमच्याकडे 125 वर्षाची हॉस्टेल आहेत. याच्यामध्ये जोशी, पांडे आणि विद्यापीठाचा बांगडा घातलेला कुलगुरू गोसावी हा रिस्पॉन्सिबल आहे का? गोसावी हा मुलींबरोबर छेडछाड करायचा, तरी त्याला पुणे विद्यापीठाचा कुलगुरू तुम्ही करता. कालकर सारखा बँक लुटणारा, बँकेची फसवणूक करून नागरिकांना लुटणारा, ज्याच्यावरती गुन्हा दाखल आहे, असा पुणे विद्यापीठाचा प्रगुरू करता. जो रिटायर्ड झालाय असा व्यक्ती डेक्कन कॉलेज पोस्ट ग्रॅज्युएटचा कुलगुरू होतो. आणि संचालक उच्च शिक्षण, येथे तर रिक्रुटमेंट रूलच नाही आहेत. संचालक कोण बनू शकतं उच्च शिक्षणचा, ह्याचा रिक्रुटमेंट रूलच अस्तित्वात नाही आहे. आज शासकीय कॉलेजेसमधला प्राचार्य हा मोठा व्यक्ती आहे, त्याचं पे स्केल ही फार मोठी आहे. त्यानंतर HOD व त्यानंतर प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक व असिस्टंट प्रोफेसर ही पदं येतात. मात्र राज्याची
जी उच्च शिक्षण व्यवस्था आहे ती अशा सहसंचालकांकडे आहेत जे प्राचार्याच्या खालच्या दर्जाचे आहेत. म्हणजे सहयोगी प्राध्यापक आणि असोसिएट प्राध्यापक याच्या मार्फत आपले पुणे विभाग आणि इतर सारे विभाग सुरू आहेत. आपण विचार करू शकता की किती गंभीर परिस्थिती आहे. तिथे प्राचार्य सारखा व्यक्ती जर बसवला तर 100% तो कायद्याने काम करेल. मात्र इथे बसलेलेच लोक अपात्र आहेत, योग्य नाहीत आणि भ्रष्टाचाराला सपोर्ट करणारे लोक आहेत. त्यामुळे चंद्रकांत पाटील खरंच आपण विचार करा, खरंच ही गंभीर परिस्थिती आहे व असा घोटाळा आपल्या काळात घडावा याच्या मागे विचार असेही येतात की आपणही याच्यात सामील आहात का. जसं बीजेपी गव्हर्नमेंट बसलं तसं जोशींनी गेम केला. जोशींनी शासनाकडनं 125 वर्षाची हॉस्टेलची डागडुजी करण्यासाठी पैसे घेतले, जे की धर्मादाय आयुक्ताला दाखवले की आमच्याकडे हॉस्टेल नाहीत. खरंच महाराष्ट्र लुटला जातोय. आज हा घोटाळा मी आपल्या सर्वांसमोर आणतोय. त्याच्या मागे एकच कारण आहे की जागो